ते विजय गोवा दिसत नाही मला विजय गोवा सरकार होते धन्यवाद. ज्यांचं भजन ऐकून आम्ही गोवा झालो ते विजय गोवा आणि त्यांनी जो आम्हाला रस्ता करून दिले आहे मोकळा एकदम साफ रस्त्यावर आम्ही चालत आहोत एवढंच आहे. त्यांचं वय 75 वर्ष आहे आणि ज्यावेळी विजय गोवा भजन करायला सुरुवात केली त्यावेळी पाहणं होतं पाहणं म्हणजे इकडे जाऊन हे वेगळं आहे. तर आज मी तुमची प्रयत्नाची अभंग ऐकण्याची मस्त दिसत नाही तो जो अभंग ऐकण्याचा उत्सुकता वाईट दिसत नाही सोहळा त्यासाठी आहे ॲक्च्युली पण खूप कार्यक्रम वेगवेगळे असल्यामुळे तो दिसत नाही तरी सुद्धा माझं काम आहे मी मुंबईतून आलो की विजय गोवांची सेवा करण्यासाठी आलो आहे आणि कलाकार म्हणून मी ते गायला आलो आहे की एक सेवक म्हणून गायला आलो आहे की कलाकार नाही हे एकदम साधा माणूस आहे. आता माझ्यासमोर ते गुरुजी सगळे गाव गेले आहेत त्यांचं भविष्य ते शिकलं मला अभंग सादर करायचा जो आहे त्याबद्दल पहिले मी बोलणार आहे वेगवेगळे झाले चालेल ते महत्वाचं येऊन या नरदेहा विचारावे सार मी जन्माला कशाला आलोय हे आपण आपल्याला विचारलं पाहिजे असं तुम्हाला मला म्हणतात. आणि पुढे म्हणतात धरावापै धीर भजन मार्गी आणि त्या मार्गावर चालल्यामुळे विजय गोवांचा हा सोहळा साजरा होतोय. साधी गोष्ट तुम्हाला उदाहरण देतो. आपण आपल्या मुलाला शिक्षणासाठी खर्च करतो शिक्षण देतो हे तर पालन पोषण करतो त्याला मोठा करतो नोकरी लागल्यानंतर आपली अपेक्षा काय करतो की त्यांनी मला म्हातारपणे सांभाळावं. काय करतो आम्ही खाता खाता त्याला एकत्रित करतो. तर ज्या ईश्वराने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे एका एका अवयवाची किंमत अनमोल आहे. मला सांगा एक किडनी जर गेली करोडो रुपयामध्ये ती किडनी येत नाही तेवढी आपल्याला किंमत मिळते की बाबा या शरीराची किंमत काय. ईश्वराने आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे त्याची आपण किंमत करत नाही आणि ते ईश्वराने काय म्हणतो एवढं दिलेलं आहे तू संसार कर सगळं कर मुलं सांगतो की एखाद्या भंडा बनतो आहे ते करायला पाहिजे. संसार करूनही परमार्थ कसा करायचा हा पदार्थ सांगायचा. त्याच्यावर मी बोलतो की आम्ही खरं तर महाराज काय म्हणतात की तुला जन्माला कशाला आलायस हे विचार कृपया काय माहिती राजा हो हे मध्ये मध्ये आपण समज मध्ये मध्ये ऐकायला पाहिजे. कृपया मी सगळ्या नमस्कार करतो आणि तुम्ही इथे इतर गोष्टीचा आहे तर तुम्ही एक 10 मिनिटं देऊ शकत नाही तुम्ही गावात जात नाही हरकत नाही माफ करा वेळ नसेल तर मी नाही घालू चालेल. इथे मी काय पेमेंट पण घ्यायला आलो मी विजय गोवांची सेवा करायला ऐकावं म्हणून आलो. तुमची ऐकण्याची इच्छा नसेल तर काय हरकत कृपया ऐकायला हवं. म्हणजे कशाला माझ्यासाठी ऐकू नका माझं गाणं तुम्ही ऐकूच नका पण विजय गोवा मी काय केल्यामुळे हा सोहळा आहे त्याच्यासाठी मी आपण म्हणतोय. पण आणि मला विनंती आहे कोणी आणि तो भजन सोडून जातो ना त्याच्यासाठी एक दुसरा आहे ते जर मी गायलो ना तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जात होतं असं सत्याने सांगितलेलं आहे. येऊन या नरदे हा विचारावे सार धरावा पाहिजे धीर भजन मार्गी एवढं मी सांगतो बाकी आपण सांगत बसतच नाही त्याला एक तास आणि ह्या मार्गाने चालल्यामुळे आज विजय गोवांचा इथे हा सोहळा होतोय. त्यामुळे आपण मोठ्या मार्गाने चाललं पाहिजे हे ज्यांनी ठरवलं ज्याने जर विचार केला ते विजय गोवा झाले बाकीचे विजय गोवा होत नाही एवढं मला सांगायचं आहे. आणि कसं उशीर झालेला आहे माझे गुरुजी भाऊ आमचं मी त्यांना कधी गुरुजी म्हटलं नाही आमचे संबंध त्यांनी मला हाताला अजून शिकवलेलं आहे की मला भागवाची आहे माझी मुली समोर बसलेले आहे आणि हे सतत त्यांच्या सभासदावर आलेलं आहे मला. तर मी जसं मला ही सेवा करतो गायनी मैत्री नाही आहे त्यामुळे La
धन्यवाद. मला तुम्ही सहन करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मानतो. हॅलो.